नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे यांच्या लेखणीतनं साकारलेली आणखीन एक कादंबरी, तुफान. श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे जगन्नाथ शिंदे सरांच्या 150हून जास्त कादंबरी प्रकाशित झालेल्या आहेत. असंख्य नाटकं, कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांचं हे साहित्य आपल्या चॅनलच्या तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला मनापासून खूप आनंद होतो. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये साहित्यिक म्हणून जगन्नाथ शिंदे सरांची नोंद देखील झालेली आहे. अशा या अप्रतिम साहित्यिकाची कादंबरी आजपासून तुमच्यासाठी. कादंबरीचं नाव आहे तुफान. आज ऐकूयात भाग पहिला. इन्स्पेक्टर भोसले फाईलमध्ये डोकं खुपसून बसले होते. बराच वेळ ते त्यांच्यावर सोपवलेल्या प्रकरणाची माहिती वाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या होत्या. मध्ये मध्ये डोळे मोठाले होत होते, तर केव्हा सगळ्या अंगातनं भीतीची कळ सरकत होती. इतर वेळचा एक रुबाबदार पोलिसी चेहरा हे प्रकरण वाचताना मात्र ग्रासलेला होता. 6 वाजल्यापासून ते एकसारखे वाचत होते. आत्ता रात्रीचे 8 वाजून गेले होते, पण त्यांना घरी जाण्याचं सुद्धा भान राहिलेलं नव्हतं. त्या प्रकरणात एवढं होतं तरी काय? दुश्मनांचा कर्दनकाळ असा भोसल्यांचा महाराष्ट्रभर लौकिक होता, म्हणून मुद्दाम त्यांना इथे पाठवलेलं होतं. पण हे प्रकरण एकंदरीत किती अवघड होतं हे त्यांच्या लक्षात आलं. ते एक एक मुद्दा फिरून फिरून वाचत होते. तेवढ्यात कॉन्स्टेबल दळवी ऑफिसमध्ये आला. त्यांनी एक कडकडीत सॅल्यूट ठोकला. भोसले आपल्याच तंद्रीत होते. साहेब साहेब बाहेर एक माणूस आलाय, भेटायचं म्हणतोय." भोसले आपल्याच कामात गर्क होते. पुन्हा वाचण्यात मग्न होते. म्हणाले, "त्याला म्हणावं उद्या ये." "हा पण साहेब." दळवी तसाच घुटमळत म्हणाला, "साहेब काम फार महत्त्वाचं आहे म्हणतो." "बरं जा, पाठवून दे." भोसले जरा त्रासिक स्वरातच म्हणाले. दळवी बाहेर गेला. कोण येणार याच्याविषयी भोसल्यांना बिलकुल कुतूहल नव्हतं. ते आपल्याच कामात पूर्ववत मग्न झाले. "मे आय कम इन सर?" या धीर गंभीर आवाजानं भोसल्यांनी हातातली फाईल बंद केली आणि समोर पाहिलं. त्यांच्यासमोर 25-30 वर्षांचा उमदा तरुण उभा होता. आवाजात एक वेगळी जरब होती आणि व्यक्तिमत्व तर क्षणातच दुसऱ्यावर छाप पाडेल असं होतं. तोंडावरची दाढी त्यात भर घालत होती. भोसले त्याला यश कमीन म्हणायचं सुद्धा विसरून गेले. ते एकटक त्याच्याकडे पाहत राहिले. भोसल्यांना बोलायलाही त्यांनी वेळ दिला नाही. भोसल्यांच्या समोरच्या खुर्चीत तो विराजमान झाला. भोसले त्याच्या या प्रथम भेटीत वेडावले होते आणि अजूनही त्याच्याकडे एकसारखे पाहतच होते. त्याचे डोळे शांत सागरासारखे होते खरे, पण त्या खोल डोळ्यात सागराची खोली होती. त्याच्या तळाशी नेमकं काय आहे हे भोसल्यांसारख्या नावाजलेल्या इन्स्पेक्टरला सुद्धा समजलं नाही. "इन्स्पेक्टर." भोसले आत्ता कुठे भानावर आले आणि भल्या भल्यांना आरे तुरे करणारे भोसले म्हणाले, "हां बोला, काय काम आहे?" "लगेच कामाचंच." तो हसत म्हणाला, "माझ्याकडे वेळ फार थोडा आहे." भोसल्यांना कर्तव्याची जाणीव झाली. त्यावर तो उमदा तरुण खळखळून हसला. "भोसले साहेब, मी कोणतंही काम घेऊन आलेलो नाही आहे तुमच्याकडे." भोसले पुन्हा गोंधळात पडले. "मी दोस्ती करायला आलो आहे तुमच्याशी." भोसले आता तर चक्रावून गेले. हा तरुण कोण असावा? याला नेमकं काय हवं आहे? माझ्या आणि याच्या वयात किमान 20 वर्षांचा तरी फरक आहे. मग हा माझ्याशी दोस्ती कसा करणार? दोस्ती शक्यतोवर समवयस्कात होते.
मग हा असा का बोलतोय? हे सारे प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढे एकाच वेळी उभे राहिले. ते ठीक आहे, पण तुम्ही आहात तरी कोण? एवढी गडबड नको ना साहेब. मी कोण आहे हे शेवटी समजेलच, पण तूर्त एक दोस्तच समजा. पण भोसले साहेब, अहो दोस्ती करताना घाबरू नये माणसानं. दोस्तीचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा बळकट असतं. भोसले त्या उमद्या तरुणाच्या या वक्तव्यानं गारच झाले. पण शेवटी ते एक जबाबदार इन्स्पेक्टर होते. ते अधिकाराची, कर्तव्याची जाणीव डोळ्यांपुढे ठेवून म्हणाले, मी कोणाचा दोस्त नाही यंग मॅन, आणि होऊ शकणारही नाही. कारण मी एक कर्तव्यनिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर आहे. ड्रेसवर असताना तरी किमान मी कोणाचा मित्र नसतो, आप्तेष्ट नसतो. इतकंच नाही तर स्वतःच्या पत्नीचा पतीही नसतो. असतो फक्त नियमांचं, कायद्याचं पालन करणारा जबाबदार पोलीस इन्स्पेक्टर. सर्वांना सुरक्षित जीवन देणं हे माझं काम. येस, आय नो दॅट. म्हणून तर मी स्वतः चालू आहे ना. एक डोळा बारीक करत तो तरुण म्हणाला. या उमद्या तरुणाला नेमकं काय हवं आहे तेच भोसलेंना समजेना. हा तरुण जरा बोलण्यात पाटाईत होता. हे पहा मिस्टर, नो मिस्टर, मला चक्क मराठीत दोस्त म्हणा. हे पहा, तुमच्यासारख्यांशी दोस्ती करायला मी कुणी आवारा नाही. मी एक कर्तव्यनिष्ठ, हो कर्तव्यनिष्ठ. साहेब मी म्हणतोय ना, आय नो दॅट. पण कर्तव्य म्हणजे तरी काय हो? सर्व जनतेला रंकापासून रावापर्यंत सगळ्यांना आपल्या मूलभूत हक्कांप्रमाणे जगता यावं. त्यांच्या मूलभूत हक्कावर कोणी गदा आणेल त्याला शासन करणं हे माझं कर्तव्य आहे. करेक्ट आहे. म्हणूनच मी कोणाच्या दोस्तीत पडत नाही, कारण दोस्ती, नातं कर्तव्यापासून दूर करू शकतं. माणूस भ्रष्ट होण्याची शक्यता असते. माझ्याविषयी ऐकून माहिती असेल म्हणून तर भेटायला आलो ना मी स्वतः. नाहीतर तुमच्या पूर्वीची झुरळं आपणहून माझ्याकडे येत होती. या वाक्यानं भोसले चिडले, पण तरीही शेवटी ते माणूसच होते. मनात कुठेतरी या तरुणाबद्दल आदर निर्माण होत होता. ते स्वतःला सावरत म्हणाले, आपल्या बोलण्याचा अर्थ कळेल ना, लवकर कळेल. एवढी घाई कशासाठी? आपण मला वेळ हवा ना. कसल्या कामात गुंतलात एवढे तुम्ही? अहो या तुफानाने या भागातल्या लोकांना हैराण केलं आहे. अक्षरशः पोलीस खातं जेरीला आलं आहे. तुफानासारखा येतो, गावाच्या गावं लुटतो, दरोडे घालतो. नावाप्रमाणे फार भयंकर येतो. नाही 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 साहेब, तुफान भुरटा चोर नाही आहे. तुफान दरोडे घालतो, लुटमार करतो, पण कोणाची? गरिबांची नाही, श्रीमंतीनं मदांध झालेल्या लोकांची. त्या तरुणाच्या शब्दाला आता चांगलीच धार चढली होती. साहेब, केवळ तुमच्या फायलीत रंगवलेल्या रेकॉर्डवरनं तुफानची किंमत ठरवू नका. आपण शेवटी तुफान लुटारूच ना. काहीतरी बोलायचं म्हणून भोसले बोलले. मग साहेब, शिवाजी महाराजांना सुद्धा लुटारूच म्हटलं पाहिजे. नाही नाही, त्यांनी लूट केली ती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी. लुटीमागचं त्यांचं उद्दिष्ट फार मोठं होतं. मग तुफानाचंही उद्दिष्ट तितकंच मोठं आहे. तुफान लूट करतोय ते गरिबांचे संसार उभे करण्यासाठी, गरिबांच्या पोटातल्या भुकेसाठी. शेवटी दोघांचंही कार्य एकच. छत्रपती शिवराय यवनांच्या छळानं त्रासलेल्या जनतेला संरक्षण देत होते. तुफान गरिबांचं शोषण करणाऱ्या धेंडांपासून संरक्षण देतोय. तुफान गरिबांचा वाली आहे आणि श्रीमंतांचा वैरी आहे. भोसलेंनी पोलीस खात्यात आत्तापर्यंत नोकरी केली होती. साध्या हत्यारी पोलिसाचे ते आपल्या कर्तबगारीवर इन्स्पेक्टर झाले होते.
आता वार्धक्याकडे झुकले होते, पण पोलादी शरीर आणि तेजस्वी नजर त्यांनी रोखलेली होती. ते आता त्या उमद्या तरुणाबरोबर बोलत होते खरे, पण त्यांची नजर कसल्या तरी तेजानं चमकत होती. मनात उलटसुलट विचारांचं वादळ उठलं होतं. त्यांना एक शंका, पण केवळ शंकाच आली म्हणून त्यांनी त्या तरुणाशी बोलत असताना फाईलची पानं उलटायला सुरुवात केली. आपण तुफानाची बाजू घेताय, त्याच्या विचारांचा पुरस्कार करताय? कारण तो गरिबांचा कैवारी आहे. पण शेवटी तो देशाचा वैरीच ना. नाही साहेब. साहेब, देश घडवला जातो तो चिमूटभर श्रीमंतांच्या श्रीमंतीवरच का? नाही साहेब. सगळी जनता सुखी असेल, आनंदी असेल तरच प्रगती होणार. हा भोंदू पुढाऱ्यांचा देश गरिबांना 2 वेळा पोटभर भाकर द्यायला असमर्थ ठरलाय. बघा, समाजाकडे बघा. उंच उंच बादशाही हवेल्यांशेजारी फुटपाथवरचे संसार पहा. दिवसभर गुरासारख्या राबणाऱ्यांना संध्याकाळी तरी जाडी भरडी पोटभर भाकर मिळतीये का? त्यांच्या निवाऱ्याची काही सोय आहे का? साहेब, शहरात अवस्था ही ग्रामीण भागात अगदी डोळ्यात पाणी आणणारी अवस्था आहे. आणि त्यांच्यासाठी तुफान मोठ्यांना लुटतोय आणि लुटलेलं गरिबात वाटतोय. जे कायद्यानं श्रमानं मिळत नाही ते लुटून मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. बरं, मग मी काय करावं असं सांगायला आपण आलाय? इन्स्पेक्टर, तुफानाचं काम केव्हाही श्रेष्ठ आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. आपण त्यासाठी एकच करा, तुफानाच्या मार्गातून बाजूला व्हा. त्याला रोखण्याचा प्रयत्न करू नका. तो तरुण अगदी समजावून सांगत होता. माझं कर्तव्य सोडून? यस, हेही तुमचं कर्तव्यच आहे. आणि समजा तुम्ही त्यातून बाजूला झाला नाही तर त्या उमद्या तरुणानं आपला खालचा ओठ रागानं दाताखाली दाबून धरला. तो आता खवळला होता हे स्पष्ट दिसत होतं. सागरासारखा शांत वाटणारा तो तरुण खवळलेला होता. आतापर्यंत शांतीचे सागर वाटणारे डोळे आग ओकत होते. भोसल्यांचं लक्ष मात्र फाईलमध्येच होतं. ते काहीतरी शोधत होते, बारकाईनं पाहत होते. आणि त्यातल्याच एका फोटोनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांचा उजवा हात रिव्हॉल्व्हरवर गेला. त्यांनी खात्री करून घेण्यासाठी त्या तरुणाकडे बघितलं. तो उमदा तरुणही कच्चा नव्हता. भोसल्यांची हालचाल त्याच्या नजरेतनं सुटली नाही. भोसले काही हालचाल करण्यापूर्वीच तो तरुण गरजला, इन्स्पेक्टर, रिव्हॉल्व्हरवरचा हात खाली घ्या. तुमच्या पाठीमागे माझा माणूस उभा आहे. भोसल्यांनी पाठीमागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी चपळाईनं त्या उमद्या तरुणानं भोसल्यांच्या हातावर जोराचा फटका मारला. भोसल्यांच्या हातून पिस्तूल खाली पडलं. त्यावर त्या तरुणानं झेप घेतली आणि पिस्तूल ताब्यात घेत हसत हसत तो म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, तुफान एवढा लेचा पेचा नाही. हे ठेवा, दिवाळीत टिकल्या वाजवायला उपयोगी पडेल. मैत्री करायला आलेल्या माणसावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करू नये. कदाचित तीच गोळी आपल्यावर उलटेल. असं सांगून तुफान म्हणजेच तो उमदा तरुण आपल्या आवडत्या घोडीवर उडी मारून तुफान वेगात निघून गेला. थोडा वेळ काय घडलं हे भोसल्यांना समजलंच नाही. त्यांनी एखादं स्वप्नच पाहिल्यासारखं झालं होतं. तुफाननं भिरकावलेलं पिस्तूल हातात घेत ते ओरडले, दळवी, देशपांडे, मेलाय का सगळे? सगळे पोलीस धावत आले. इन्स्पेक्टर साहेबांना कसला झटका तर आला नाही ना, हा विचार सगळ्यांच्या डोक्यात होता. त्यांनी एक कडकडीत सॅल्यूट मात्र भोसल्यांना ठोकला. भोसले मात्र आग ओकत होते. अरे बघताय काय असे? पकडा त्या हरामखोराला. पोलिसांनी बाहेर पाहिलं. बाहेर कोणीच नव्हतं. हा वाचून ते पुन्हा भोसल्यांच्या तोंडाकडे पाहत राहिले. दळवीला तर वाटलं साहेबांना ठाण्यालाच पाठवलं पाहिजे.
अरे बघताय काय असे, तुफान इथे येऊन गेला. काय तुफान? दळवीची बोबडी वळली होती. ओ तुफान, चला पळा लवकर, दिसेल तिथे गोळी घाला त्याला. सगळे पोलीस जीपमध्ये बसले. जीप धावायला लागली. एकट्या तुफाना पाठीमागे 10 संगीनी आग ओकत निघाल्या होत्या. काय झालं तुफानचं? तो त्यांना सापडला का भोसल्यांनाच काहीतरी? तिथलं सृष्टी सौंदर्य बघून रेणुका खुश झाली होती. गवताची हिरवीगार कुर्ण, निळ्या पाण्यात स्वच्छंद डोंबणाऱ्या पाण वनस्पती, पश्चिमेला लहान लहान निळसर टेकड्या, सिल्वर निलगिरीचे उंचच उंच वृक्ष. या ठिकाणी सृष्टीकर्त्यानं जणू आपले खास कारागीर पाठवून सृष्टी सौंदर्य उभं केलेलं होतं आणि त्यामुळेच रेणुका त्या स्थळाशी एकरूप झालेली होती. अण्णांनी तिच्या सेवेला आपली नवी गाडीच दिली होती. त्यामुळे प्रवास अगदी व्यवस्थित होत होता. रोज नव्या ठिकाणी जाऊन नेत्र तृप्त होईपर्यंत पाहत राहणं हे तिचं आवडतं काम. कधी सिडको टेकडीवर तर कधी मरीन ब्रिजवर. अगदी भर दुपारीसुद्धा कंटाळा येणार नाही असं हे गाव. जिथं जावं तिथे उंचच उंच वृक्ष सोबतीला आणि निळं निळं पाणी. एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्याला आवाहन करणारा हा निसर्ग. त्यात रेणुका निसर्गप्रेमी. बंद खोराड्यातल्या शहरी जीवनाबद्दल तिला मनोमन तिटकारा. ग्रामीण जीवनावर तिचं आतोनात प्रेम. म्हणूनच पुण्याहून आल्यापासनं ती एकसारखी फिरत होती, निसर्गाशी बोलत होती, पक्ष्यांच्या बरोबर गात होती, पाण्याचं झुळझुळतं संगीत ऐकून धुंद होत होती. लुसलुशीत हिरव्या गालिच्यावरनं चालताना तिचं शरीर रोमांचित होत होतं. नेहमीप्रमाणे आजही रेणुका अशीच फिरायला निघायची तयारी करत होती. तिने निळं पातळ आणि त्याच रंगाचा ब्लाऊज घातला. कपाळावरही त्याच रंगाची गंधाची टिकली लावली. हातात निळ्याच रंगाच्या रिंगा घातल्या. आता ती प्रत्यक्ष निळावती दिसत होती. रेणुकाला मूळचंच सौंदर्य लाभलं होतं. कॉलेज क्वीन म्हणून ती प्रसिद्ध होती आणि आता तर पाहणाऱ्यांच्या डोळ्यात क्षणातच भरेल असं रूप तयार झालेलं होतं. तिने एक वेळ आरशात पाहिलं. तिचं तिलाच समाधान वाटलं. मग हातात निळी पर्स घेऊन ती बाहेर निघाली. रेणुकाचे पाय जागीच थांबले. अगं, आज बाहेर नाही गेलीस तर चालणार नाही का? आई म्हणाली. का ग आई? मला आपलं वाटतं ग आज. रेणुकाला आईच्या आईपणाचं हसू आलं. आई, तू ना अगदी आई आहेस बघ. ते तुला आत्ताच नाही कळणार बाळा. त्यासाठी तुला आई झालं पाहिजे. अगं, आईची माया म्हणजे दुधावरची साय. पण आई हे उघड बोलू शकली नाही. ती तशीच रेणुकाकडे पाहत राहिली. रेणुकाचं उमलतं रूप तिने आपल्या दोन्ही डोळ्यात गोळा केलं. अगं आई, मी काय लहान बाळ आहे का म्हणून माझी भीती वाटते तुला? अगं, लहान बाळाची भीती नसते, पण तुझं वयच असं आहे ना की कोणी येईल आणि मला पळवून नेईल ना. रेणुका खळखळून हसायला लागली. ते तिचं हास्य आईच्या काळजाला मात्र बोचत होतं. आई, तुम्ही जुन्या बायका फार भित्र्या. अगं, मी काय कुकुला बाळ आहे का माझी काळजी करायला? तसं नाही ग रेणुका, पुरे आई. असं म्हणून हातातल्या गाडीच्या चावीशी चाळा करत रेणुका पुढे चालायला लागली. अगं रेणुका, काय आहे ग? रेणुका जरा त्रासानंच म्हणाली. हे बघ, आज जरा लवकर परत ये. उगाच रात्र करत फिरत बसू नको. आईला कसं तरी कटवण्यासाठी रेणुका बरं असं म्हणून मानेला एक झटका देऊन गाडीत बसली. रेणुका कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होती. परीक्षा झाली होती आणि मे महिन्यात पडलेल्या सुट्टीत ती अण्णांकडे आली होती. पुण्यात ती अहिल्या लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. तिथल्या त्या शिस्तशीर बंदिस्त वातावरणाला ती विटली होती आणि म्हणूनच ती इथे येताच अवखळ बनली होती. तिचा हा अवखळपणा भल्या भल्यांना वेड लावत होता. पण तिने मात्र स्वतःला धर्मेंद्र जितेंद्र समजणाऱ्या पोरांनासुद्धा झुरळ झटकावं इतक्या सहजतेनं झटकलेलं होतं. ती मनापासून अजून कोणाकडेच ओढली गेली नव्हती. कॉलेजमधली पोरं सोडा, पण कॉलेजचे तरणे प्रोफेसरसुद्धा तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. रेणुकासुद्धा चक्क त्यांना अंगठा दाखवून मोकळी होत होती.
त्यामुळे अंगठा चोखत बसण्यापलीकडे कोणाच्याच वाट्याला दुसरं काही आलेलं नव्हतं. अशी ही रेणुका सुट्टीत अण्णांकडे आली आणि त्या शहरवजा गावातल्या तरुणांनाच नाही तर म्हाताऱ्यांनासुद्धा अंगठाच चोखत बसायची वेळ आली. त्या धुंद निसर्गाच्या सानिध्यात ती सुद्धा धुंद झाली होती. आता तिला कोणातरी तरुण पुरुषाचा सहवास हवासा वाटत होता, पण आत्तापर्यंत तरी तिला तसा सहवास मिळालेला नव्हता. सर्वांगावर रोमांच उभं करणाऱ्या स्पर्शाची तिला ओढ लागली होती, पण तिच्या भोवती पिंगा घालणाऱ्यांच्या अंगात ते सामर्थ्य नव्हतंच. तिच्या अवखळपणाला छातीशी कवटाळणारा तसाच उमदा तरुण तिला हवा होता. अवखळपणाच्या जोडीला तिचं टिच्चून भरलेलं तारुण्य होतं. पापण्यांच्या आड लपलेला लाजरा स्त्रीपणा होता, त्यामुळे मोहक पापण्यांची फडफड होत होती. छातीवरचे रेखीव टोकदार वक्षभाग कंचकुईला फाडून बाहेर यायचा प्रयत्न करत होते. गालावर एक वेगळाच गुलाल उधळला गेला होता. तो तारुण्याचा गुलाब चुंबण्याला तरुण ओठ आसुसले होते, पण ही मात्र आपल्याच धुंदीत आपल्याच मस्तीत मस्त होती. आरशात तासनतास आपलंच रूप पाहत राहण्याचं हे वय. उगाचच आपल्या प्रतिमेच्या ओठावर ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेण्याचे हे दिवस, पण हे सगळं तिला मान्य नव्हतं. तिच्या अंगी कसं गुपचूप तारुण्य आलं हे तिचं तिलाच कळत नव्हतं. ती मात्र वारा प्यायलेल्या वासरासारखी धुंद होऊन अनेकांच्या नजरा झेलत बागडत होती. उमलती कळी वाऱ्यावर स्वच्छंद डोलत होती. एखाद्या पट्टीच्या वाहन चालकासारखी ती गाडी चालवत होती. गाडी चालवताना आज कसं तिला अगदी मोकळं वाटत होतं. गाडीत एकटीच होती. जवळपास कुणी नसल्यावरच माणसाचं मन खरं बोलकं होतं. रेणुकाचंही तसंच झालं होतं. समोरच्या आरशात ती स्वतःचा चेहरा बघत होती. खट्याळ वाऱ्याशी दंगामस्ती करणारी रेणुका इतकीच अवखळ केसांची बट फिरून फिरून कपाळावर येत होती. हनुवटीवरचा काळा तीळ हसत होता. रेखीव भोवयाखालचे डोळे घात होते. एखाद्या तरुणीनं बंद बाथरूममध्ये विवस्त्र होऊन आपणच आपले सगळे अवयव पाहत राहावं, तशी ती आपलाच चेहरा आपणच पाहत होती, अनिमिष नेत्रांनी, अतृप्त नेत्रांनी. गाडीने टेकडी मागे टाकली आणि उंच उंच सिल्व्हर वृक्षांचं वन चालू झालं. अगदी किर्र वन. जणू काय वनगुहेतून वनराणी चालली आहे. सूर्यप्रकाशाचा बारीक पानातून चोरून आलेला कवडसा जमिनीपर्यंत पोहोचलेला होता. बाकी सगळा प्रकाश उंच वृक्षांनी आपल्या दाट पानावर घट्ट आवळून धरला होता. भर दुपारची वेळ, पण वातावरण किती थंड होतं, तितकंच शांतसुद्धा. थंड वाऱ्याची एखादी झुळुकी येई आणि एखाद दुसरा पक्षी चित्कार काढी, बाकी सगळं शांत. रेणुकाचं कविमन वेडावलं होतं, मंत्रमुग्ध झालं होतं, बावरलेलं होतं. त्यामुळेच ती एकसारखी पुढे जात होती. रस्ता कच्चा होता, अरुंद होता, पण त्याची फिकीर होती कोणाला? अलिबाबाच्या गुहेकडे जाणारा हा रस्ता इथे फक्त सृष्टीकर्त्यानं विखुरलेले माणिक, मोती, सौंदर्याची खाणच. रेणुका एखाद्या बावरलेल्या हरिणीसारखी पुढेच चालली होती, पण अचानक तिने करकचून ब्रेक लावले. पुढून प्रचंड वेगानं एक गाडी येत होती. रस्ता अरुंद होता आणि पुढून येणारी गाडी अगदी रस्त्याच्या बरोबर मधून येत होती. तिने आपली गाडी शक्य तितकी बाजूला घेऊन उभी केली. समोरून येणाऱ्या गाडीला तिने पुरेसा रस्ता दिला, पण ती गाडी मात्र तिच्या समोर येऊन उभी राहिली. रेणुका आपल्या गाडीच्या खिडकीतून मान बाहेर काढून म्हणाली, प्लीज, साईड प्लीज. तिच्या या बोलण्यावर पलीकडच्या गाडीतले चौघेही खदखदून हसले. रेणुकाला एकदम भीती वाटली. अरे अप्सरेला साईड देणाऱ्यांपैकी आम्ही नाहीच आहे. आम्ही तुझ्यासारख्या अप्सरेला सामोरं जातो. त्या चौघांपैकी एक काळा कभिन्न माणूस आपले पांढरे दात दाखवत म्हणाला. उरलेल्या तिघांनी त्याला हसून साथ दिली. रेणुका आता चांगलीच गोंधळली होती. ती गावापासून फार दूर आली होती. त्यात रस्ता आडवाटेचा. ओरडलं तरी कोणी येऊ शकणार नाही असा. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. तिने उसनं अवसान आणलं आणि म्हणाली, नॉनसेन्स,
साईड द्या. अरे वा, बुलबुललाच कडक आहे राव. त्या गाडीतून दरवाजा उकडून खाली उतरत गोल तुळतुळीत गोटा केलेला माणूस म्हणाला, अरे गोठ्या वड खाली तिला, एकदम पक्का माल आहे. अरे ह्यामा मालिनी आहे, ह्यामा मालिनी. चौघेही गाडीतनं खाली उतरले. एखाद्या शेळीकडे वाघानं जावं तसे चौघेही रेणुकाकडे चालायला लागले. रेणुकाचं आता पुरं अवसान गळालं. तिच्या तोंडून शब्दही बाहेर पडेना. काय म्यामसाब, आता तू होऊन बाहेर येते का? तो काळा कभिन्न माणूस म्हणाला. नीच, नालायक. रेणुकाचं सगळं अंग पेटलं होतं. भीतीने थरथर कापत कशी तरी ती म्हणाली, अबे ओय नखरेवाली, गप चल, 4 तर आहेत, काय काल्या. असं म्हणताच रेणुकाच्या अंगात कुठनं शक्ती आली कोण जाणे. तिने एक जोरदार झापड त्या माणसाच्या गालावर लावली. ही हिम्मत, उचल बे काल्या, लाल होईपर्यंत रगडू हिला. तो माणूस आता राक्षस बनला होता. त्यांनी एकाच फटक्यात रेणुकाच्या गाडीचं दार ओढलं, रेणुकाला बाहेर खेचलं. रेणुकानं मोठ्यांदा किंकाळी फोडली, पण ते चौघेही खदखदून हसत होते. काल्यानी तर तिच्या पदरालाच हात घातला. तो पदर जोरजोरात ओढायला लागला. रेणुका प्रतिकार करत होती, पण शेवटी ती एकटी आणि हे 4 रानदांडगे पुरुष. तिची साडी तिच्या शरीरापासून दूर झाली. अंगावरचा ब्लाऊज फाटला. एकानं आता परकराला हात घातला. रेणुका मोठमोठ्यानं ओरडत होती. आपली आबरू वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करत होती. पण आता त्याचवेळी रायफलमधनं गोळी सुटल्याचा आवाज आला. त्या चौघांनीही एकाच वेळी आवाजाच्या रोखानं बघितलं. सोड तिला, हात लावला तर एकेकाच्या शरीराची चाळण करील. रायफलच्या आवाजापेक्षा भयंकर आवाज त्या व्यक्तीचा होता. त्या काल्यासह सगळ्यांचा गाराच झाला. रेणुकानं आपल्या छातीवर दोन्ही हात दुमडून धरले. अरे काल्या, काय गडबड आहे? एक तरुण आपल्या हातातली रायफल रोखून धरत पुढे आला. काल्याचे डोळेच पांढरे झालेले होते. घोड्यावरच्या त्या तरुणानं काल्याचे केस पकडले आणि उलटी रायफल पाठीवर मारली. काल्या, आता जबान का बंद केली? काल्या एका बाजूला कोलमडून पडला होता. मी सांगतो की नाईक, टाकल्या धीटपणे पुढे येत म्हणाला. नाईक, ही आमची शिकार आहे, तुम्ही ह्यात पडायचं काम नाही. तो नाईक यावर गडगडून हसला. त्याच्या हास्यानं सगळं किर्र रानसुद्धा थरथरून कापायला लागलं. अरे टकल्या, मी कशात पडावं आणि कशात पडू नये हे सांगायची तुझी लायकी नाही आहे. माझं काम आहे फक्त संकटात असलेल्यांना मदत करणं. नाईक, लय मागात पड ना तुम्हाला. टाकल्या अजूनही रगीत बोलत होता. नायकाला तेवढंच पुरं होतं. त्यांनी घोड्यावरनं थेट उडी घेतली ती टाकल्यावर. टाकल्या रस्त्यातच आडवा झाला. नायकांवर बाकी तिघांनी एकाच वेळी हल्ला केला. त्याच्यावर तिघेही जोरजोरात मारा करायला लागले. रेणुकाला ते पाहणंही अशक्य झालं. तिने बाजूला पडलेली साडी अंगावर टाकली आणि ती एका झाडाजवळ जाऊन उभी राहिली. नायकाचे स्नायू आता फुलले होते. रागाने डोळे लाल झाले होते. त्यांनी रायफल उलटी पकडली आणि एकेकाला चोपून काढायला लागला. कोणाच्या नाकातून रक्त येत होतं, कोणाचं डोकं फुटलं होतं, कोणाचे दात तुटले होते. नाईक मात्र बेभान होऊन एकसारखे फटके मारत होता. शेवटी चौघेही आडवे झाले आणि मग नाईक भानावर आला. त्याचं लक्ष रेणुकाकडे गेलं. रेणुकानंही त्या नायकाकडे बघितलं. रेणुकाचे ओठ हसले, पण डोळ्यांच्या पापण्या लाजेनं खाली वळल्या. आपलं उघडं शरीर त्याच्या दृष्टीला पडू नये असा ती व्यर्थ प्रयत्न करायला लागली. नायकाच्या हे लक्षात आलं. त्यांनी घोड्यावरची आपली शाल आणली आणि तिच्या अंगावर घालत म्हणाला, जा बैस, जा गाडीत बैस. रेणुका गुपचूप गाडीत जाऊन बसली. आणि एकटी कधीच बाहेर पडू नकोस, समजलं? अजूनही तिचं शरीर कापत होतं. जा आता. रेणुकानं गाडी थोडी मागे घेतली, सफाईदारपणे वळवली आणि म्हणाली, आपण? मी माझ्या गाडीवर. आपल्या घोड्यावर जंप घेऊन बसत नाईक म्हणाला. गाडीच्या मागनं घोडा दौडायला लागला. रेणुका गाडीच्या काचेत त्या उमद्या नायकाचं रूप पाहत होती आणि हृदयाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवत होती.
गर्द झाडी संपली आणि नाईक म्हणाला, आता जाऊ शकशील ना. आणि आपण, माझा रस्ता वेगळा आहे, फार खाचखळग्याचा रस्ता आहे, तुझी गाडी त्याच्यावरून चालूच शकणार नाही. माझा डोंगर कपारीचा रस्ता आणि तुझा राज रस्ता. रेणुकाला त्याच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही. परत केव्हा भेटाल कोणाला माहिती, विधिलिखित कोण सांगू शकणार आहे. असं म्हणून नायकाने घोड्याला टाच दिली. रेणुका गाडी चालवत होती खरी, पण ती विचार करत होती की कोण असावा हा नाईक, हा परत भेटेल का. पण त्याचेच शब्द तिला आठवले, विधिलिखित आहे ते, विधिलिखित कोण सांगू शकेल. श्रोते हो, हा होता जगन्नाथ शिंदे लिखित तुफान या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.